आजचा हा ब्लॉग खूप खास असणार आहे. कारण आज आपल्या ध्रुव इम्पिरियल सोसायटीचा दुसरा वर्धापन दिन आहे. मागच्या वर्षीसुद्धा पहिला वर्धापन दिन खूप छान साजरा केला होता. सकाळपासून सगळीकडे पूर्ण फ्लोअरवर रांगोळी, सजावट खूप छान जोरदार तयारी चालू आहे. तर मी प्रत्येक फ्लोअरची सजावटसुद्धा तुम्हाला दाखवते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आणि आजचा हा वर्धापन दिन कसा साजरा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गेल्या 2 वर्षात आमच्या सोसायटीमध्ये अनेक सुंदर आठवणी तयार झाल्या. सुख-दुःखात एकमेकांना साथ देणारे शेजारी, सण समारंभ एकत्र साजरे करणारी आपली मंडळी आणि हळू-हळू तयार झालेलं एक सुंदर कुटुंब. हीच आपल्या सोसायटीची खरी ओळख आहे. आजचा हा वर्धापन दिन फक्त सोसायटीच्या इमारतीचा वाढदिवस नाही, तर आपल्या सर्वांच्या एकत्रित नात्याचा आणि आपलेपणाचा उत्सव आहे. सकाळपासूनच सोसायटीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. कुठे रंगीबेरंगी रांगोळी, कुठे फुलांची सजावट, तर कुठे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. संपूर्ण सोसायटी अगदी उत्सवाच्या रंगात रंगून गेली. सोसायटीचा परिसर सुंदर फुले, फुगे आणि आकर्षक सजावटीने सजवण्यात आला. खरं सांगायचं तर एखादी सोसायटी फक्त भिंती आणि फ्लॅट्समुळे तयार होत नाही. सोसायटी तयार होते ती इथल्या माणसांमुळे आणि आपल्या सोसायटीतील प्रत्येक कुटुंबाने या प्रवासात दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. 2 वर्षाचा हा प्रवास खरोखरच सुंदर होता. या प्रवासात कधी मतभेद झाले असतील, कधी छोट्या-मोठ्या अडचणी आल्या असतील, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी एकत्र उभे राहिलो. पुढील वर्षामध्येही आपण असेच सण, उत्सव, कार्यक्रम आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूयात. आपली सोसायटी म्हणजे फक्त राहण्याची जागा नाही, तर आपलं दुसरं कुटुंब आहे. आपल्या सर्वांना सोसायटीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. इकडे लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर, सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आपल्या सोसायटीच्या गेल्या 2 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. या 2 वर्षात सोसायटीमध्ये झालेली कामे, विविध उपक्रम, सण समारंभ, सामाजिक कार्यक्रम आणि सभासदांनी केलेले सहकार्य याबद्दल माहिती देण्यात आली. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर स्नेहभोजन म्हणजे फक्त एकत्र जेवण नव्हे, तर एकमेकांमधील स्नेह, आपुलकी आणि नातं अधिक घट्ट करण्याचा सुंदर प्रसंग. कार्यक्रमाचा उत्साह, चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव आणि एकमेकांना भेटण्याची उत्सुकता या सगळ्यामुळे स्नेहभोजनाचा माहोल अगदी प्रसन्न झाला होता. एकत्र जेवताना सुरू झालेल्या गप्पा, जुन्या आठवणी, मजा-मस्करी आणि हसण्याचे क्षण यामुळे आजचा दिवस आणखी खास झाला. काही क्षण असे असतात जे कॅमेऱ्यात कैद करता येतात, पण त्यामागची भावना फक्त अनुभवता येते.